सुरेंद्र ठाकरे हे अतिशय भ्रष्ट अधिकारी आहेत असं आमचं म्हणणं आहे। कारण अनेक वेळा आम्ही अनेक अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनाही अनेक वेळा भेटलो, परंतु परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा सुधार झालेला नाहीये। टँकर ह्या लॉबीचं हित जपण्यासाठी, त्याच्यातून जो मिळणारा पैसा आहे, ह्या पैशासाठी सुरेंद्र ठाकरे हा सगळा भ्रष्टाचार करत आहेत। आणि म्हणून सुरेंद्र ठाकरेंना आता आम्ही जे काळं फासण्याचं आंदोलन घेतलेलं आहे ते निश्चितच या अधिकारीपर्यंत हा त्या कृत्रिम पाणी टंचाईला जबाबदार आहे, हा भ्रष्ट आहे, हा नालायक आहे, हा त्या पदावर बसण्यासाठी लायक नाहीये तो। आणि बांधकाम विभागात वसई विरारवर बऱ्याच ठिकाणी कामं अर्धवट पडलेली आहेत। आम्ही सांगितलेली नाले सफाई झालेली नाही, नाल्याचं रुंदीकरण झालेलं नाही, अर्धवट काम आहे। तर पाणी पुरवठ्याबरोबर बांधकाम विभागाच्या लोकांना पण इशारा आहे की पुढच्या 10 दिवसात तरी ही कामं झाली नाहीत तर तुमच्या तोंडाला काळा फासण्याचं आंदोलन महानगरपालिकेच्या कार्यालयात येऊन आम्ही करणार आहोत। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यात लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागतं। आपण जर पाहिलं तर ही कसली पाणी टंचाई आहे। एक्स्ट्रा पाणी मिळाल्याच्या नंतर देखील जर वसई विरारकरांना पाण्यापासून वंचित राहायला लागत असेल तर त्यांनी करायचं काय, या विरोधात आता शिवसेनेचे सुदेश चौधरी आणि समाजसेवक मयुरेश वाघ यांनी आवाज उचललेला आहे। जाणून घेऊया येणाऱ्या काळामध्ये त्यांची भूमिका काय असणार आहे। सुरुवातीला मी जाणार आहे सुदेशजी चौधरी यांच्याकडे। सुदेशजी, काय परिस्थिती आहे सध्या? आता फुलपाडा विभाग आहे, त्या ठिकाणी लोकांना पाणी मिळत नाहीये, ही कसली पाणी टंचाई आहे? माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने दिवाळीमध्ये या शहराला जवळपास 100 MLD पाणी मिळालं आणि या शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी पावलं उचलली। संपूर्ण या शहरातल्या आणि या तालुक्यातल्या माय भगिनींनी माननीय मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देखील दिले। परंतु हे असताना देखील या शहरामध्ये आज देखील काही भागामध्ये पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते आणि ही कृत्रिम टंचाई करण्यामध्ये काही अधिकाऱ्यांचा निश्चितच हात आहे। त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो का, एका सोसायटीची लाख 1.5 लाख रुपयाची महिन्याची बिलं असतात टँकरची, आणि ही टँकर लॉबी सांभाळण्यासाठी, टँकर लॉबीचं हित जपण्यासाठी प्रशासनामधले काही अधिकारी आहेत, हे अधिकारी जाणून बुजून त्यांना जे काही पैसे मिळतात एक्स्ट्रा, या पैशाच्या लालसेपोटी पाण्याची कृत्रिम टंचाई या काही भागामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे। आणि आम्ही वारंवार आयुक्त असतील, त्या अतिरिक्त आयुक्त असतील, संबंधित अधिकारी असतो, यांना आम्ही नेहमी भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो। गोड गोड उत्तरं दिली जातात। 2 दिवस फरक पडतो, पण 2 दिवसानंतर वेगळी कारणं सांगून, म्हणजे पाईपलाईन फुटलाय, विजेचा प्रॉब्लेम झालाय, लाईट नाही आहे, मासवणला झाडं पडल्यात, अशी काही वेगळी कारणं सांगून त्या भागामध्ये जाणीवपूर्वक पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते। ते फक्त आणि फक्त टँकर लॉबीचं हित जपण्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी काही नालायक भ्रष्ट अधिकारी हा असा प्रकार करतायत। मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना ही एक वॉर्निंग द्यायचं आहे की गेले अनेक दिवस आम्ही सहन केलं, लोकांचा आक्रोश होतोय, लोकांनी आमच्या दोघांच्या नेतृत्वाखाली मोर्चा देखील काढला होता, आणि अशीच जर परिस्थिती राहणार असेल तर या अधिकाऱ्यांना येत्या 10 दिवसात जर त्यांनी याच्यावर तोडगा काढला नाही आणि त्या भागामध्ये कृत्रिम पाणी टंचाई जर दूर झाली नाही, आज तुम्हाला सांगतो की काही कुठलीही कारवाई होऊ दे, या अधिकाऱ्यांना आम्ही यांच्या कार्यालयात जाऊन काळं फासू। यांना जी काही शिक्षा आमच्या ज्या महिला कार्यकर्त्या देतील त्या शिक्षा भोगायची यांनी तयारी ठेवावी। एकंदरीत आपण जर पाहिलं तर शिवसेनेची भूमिका आहे की जर येत्या 10 दिवसामध्ये हा प्रश्न सुटला नाही तर शिवसेना उग्र स्वरूप धारण करेल आणि अखेरीस हे जे अधिकारी आहेत त्यांच्या तोंडाला काळं फासतील। जाणून घ्या आपल्यासोबत त्यावेळेला मयुरेश वाघ समाजसेवक आहेत। मयुरेशजी, तुमची काय भूमिका असणार आहे? कारण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही खूप मोर्चे काढलेत, निदर्शनं केलीत, आता पाणी तर वसई विरारला मिळालेलं आहे, पाणी असताना ही टंचाई का? बघा, तुम्हाला सगळ्यात आधी सांगू इच्छितो की 6 महिन्यात आम्ही 8 मोर्चे काढले, जलाक्रोश आंदोलन केलं आणि ते यशस्वी आंदोलन केलं। म्हणजे आंदोलन आम्ही अर्धवट सोडलं नाही। आम्ही MMRDA सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना 185 MLD योजनेचं जे पाणी आहे ते पाणी गेल्या वर्षी दिवाळीमध्ये वसई विरारला सुरू झालं। आज 100 MLD पेक्षा जास्त पाणी वसई विरारला मिळते। म्हणजे जेवढी तूट होती, जेवढं पाणी कमी होतं ते पाणी मिळतंय। आजच्या घडीला कुठेच पाण्याचा प्रॉब्लेम नसायला पाहिजे। दररोज वसई विरारमध्ये 24, आमची घोषणा होती 24 तास नको, 24 तासातून एकदा पाणी द्या। बऱ्याच ठिकाणी 24 तासातून एकदा पाणी मिळतंय, परंतु सुदेश शेट्टी नाव नाही घेतलं। पण मी सांगतो की याच्यामध्ये काही लोक, पाणी पुरवठा विभागाचे लोक हे भ्रष्ट आहेत, नालायक आहेत। मी नाव घेतो सुरेंद्र ठाकरे हा अधिकारी, हा कोणाच्या तरी पेरोलवर काम करतो आणि या अधिकाऱ्यांमुळे वसई विरारमध्ये कृत्रिम पाणी टंचाई ही त्यांनी केलेली आहे। त्यांना आम्ही वारंवार
उदाहरण द्यायचं झालं तर लोखंडवाला सारखा एरिया ग्लोबल सिटी डेव्हलप झालेला आहे, पण तिकडे पाणी नाहीये. आज एकेका सोसायटीची 1.5 लाख 2 लाख 3 लाख रुपये टँकरची बिल आहेत 10 वर्ष. आणि 4 फेब्रुवारीला तिकडे कोणीतरी नारळ फोडला आणि पेपरला बातम्या छापून आणल्या की ग्लोबल सिटीला पाणी आलं, आता ग्लोबल सिटीला पाण्यावरती टँकरच्या पाण्यावर निर्भर राहावं लागणार नाही, सगळं तुम्ही येऊन भाषणं केली. आम्ही जानेवारीला 2 जण टाकीवर सोडून आंदोलन केलं होतं, तेव्हापासून त्याच्या आधीपासून आमचा पाठपुरावा आहे. खासदार राजेंद्र गावित साहेब आणि मी त्या टाकीचं भूमिपूजन केलं होतं. टाकी झाली, सगळं झालं. जानेवारीमध्ये टाकी चालू करणार होते, आज जून महिना आहे, टाकी चालू करत नाही ग्लोबल सिटीचा जलकुंभ. फुलपाडा किंवा मनबेलपाडा किंवा काही भागामध्ये जाणून बुजून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जाते आणि याला सर्वस्वी जबाबदार पाणी पुरवठा विभाग आहे. हा शाखा अभियंता होता सुरेंद्र ठाकरे, याला उपअभियंता प्रमोशन दिलं, आता कार्यकारी अभियंताचा चार्ज याला दिलेला आहे. हा याला जबाबदार आहे. आणि आयुक्तांना मला सांगायचं की तुम्ही कुठल्या उघड्या डोळ्याने बघताय का डोळे झाक करताय, तर सुरेंद्र ठाकरे याला जबाबदार आहे. याला सांगितल्यानंतर याचं एकच उत्तर असते की गेल्या जानेवारीपासून आम्ही पाठपुरावा करतोय ग्लोबल सिटीसाठी, याचं एकच उत्तर आहे वॉल बसवायचे आहेत, लिकेज निघालंय, हे निघालंय, काय कालमर्यादा आहे की नाही. तर त्याला आता त्याचा जो भ्रष्टाचार त्याने केलेला आहे नळ जोडण्यांमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा मी आणि सुदेश चौधरी आम्ही आता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांकडे किंवा संबंधित सक्षम अधिकारी आणि यांच्याकडे जाऊन आम्ही मागणी करणार आहोत. आणि यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याशिवाय हे सुधारणार नाहीत, कारण हे कोणाचं तरी हित जोपासण्यासाठी आणि ज्यांच्या पेरोलवर हे काम करतायत. मी त्यांना सांगितलं होतं गेल्या वेळेला की तुम्ही अधिकारी म्हणून नोकरी सोडा, राजीनामा द्या आणि तुम्ही कोणाची ज्यांची भांडी घासायची त्यांची जाऊन भांडी घासा, कारण अधिकारी म्हणून लोकसेवक म्हणून काम करायला तुम्ही लायक नाहीयेत. आज तारीख आहे 25 जून. पुढच्या 10 दिवसात मी आणि सुदेश चौधरी आम्ही त्यांना या तुमच्या माध्यमातून इशारा देतोय, आज पत्र पण आमचं इन्व्हॉल्व होईल की 10 दिवसामध्ये जर ग्लोबल सिटीची टाकी चालू झाली नाही आणि जर बाकी आम्ही जो भाग सांगतोय त्या भागामध्ये 4-4 दिवस आता पाणी नाहीये, लिकेज झालंय, गढूळ पाणी पुरवठा होणार, हे सगळं का करतायत. आयुक्तांना मला विचारायचं की तुम्ही एवढं स्ट्रिक्ट सांगता, हे काय चाललंय. तर या जो कोणी जबाबदार अधिकारी आहे त्याच्या तोंडाला आमचे कार्यकर्ते उद्रेक होईल आणि त्यांच्या तोंडाला त्यांच्या ऑफिसमध्ये काळं फासू, ही धमकी समजा, हा इशारा समजा, किंवा ही आमच्या जी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जो लोकांच्या हितासाठी लढण्याचा मंत्र दिलाय त्याच्या पद्धतीने आम्हाला जे करायला लागलं ते आम्ही करू. आम्ही आता हटणार नाही, कारण आता संयमाचा कडेलोट होतोय. आपण एकंदरीत जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये 10 दिवसाचा वेळ जो आहे तो सुदेश चौधरी आणि मयुरेश वाघे यांनी या अधिकाऱ्यांना दिलेला आहे. जर वेळीच लोकांना या सगळ्या समस्यातून दूर केलं नाही तर येणाऱ्या काळात खास करून सुरेंद्र ठाकरे यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाहीत असं विधान त्यांनी केलेलं आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.